आणि राज्यातल्या आमदार अपात्रता संदर्भात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। एकूण 34 याचिका दाखल आहेत। या 34 याचिकांचं 6 गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आणि यातल्या प्रमुख याचिकांवरती आज सुनावणी अपेक्षित आहे। सुरुवातीला ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद पार पडणार आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सगळी सुनावणी सुरू आहे आणि सुप्रीम कोर्टानं खडेबोल सुनावल्यानंतर एक टाइमलाईन ठरवण्याचे आदेश दिल्यानंतर होणारी ही पहिली सुनावणी आहे। वेदांत नेब आपल्याला माहिती देतील। वेदांत, कशी आहे ही आजची सुनावणीची प्रक्रिया? न्यायालयात जसं तू म्हटलीस की सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर आणि 31 डिसेंबर पर्यंत या सगळ्या प्रकरणाचा निकाल द्यावा अशा प्रकारचे निर्देश दिल्यानंतर ही सुनावणी पार पडते। आणि ज्यामध्ये मागच्या सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी जेव्हा युक्तिवाद केला तेव्हा त्यांनी सांगितलं की 34 याचिकांचं 6 याचिकांमध्ये जरी वर्गीकरण केलं असलं तरी आम्हाला काही पुरावे सादर करायचे आहेत आणि त्या पुरावे सादर करण्यासाठी किमान आम्हाला 14 दिवसाचा वेळ द्यावा। मात्र ठाकरे गटाच्या वकिलांनी जेव्हा युक्तिवाद केला तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयात सर्व पुरावे दिले आहेत, फॅक्ट समोर आहे, त्यामुळे पुरावे सादर करण्यासाठी वेळ देऊ नये, तात्काळ निकाल द्यावा। आणि 6 याचिका जर आपण बघितल्या तर 4 याचिका यामध्ये ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या आहेत, 2 याचिका शिंदे गटाच्या आहेत आणि यामध्ये निर्णय द्यावा। आणि त्यामुळेच आता विधानसभा अध्यक्षांसमोर आता पुन्हा एकदा जेव्हा आज सुनावणी सुरू तेव्हा ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला जातो आणि त्याच मुद्द्यावर म्हणजेच निकाल तातडीने द्यावा। पुरावे जे आहेत ते आधीच सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले आहेत, त्याचे सगळे कागदपत्र विधानसभा अध्यक्षांसमोर आहेत, त्यामुळे तातडीने निकाल द्यावा असा ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला जातो। काहीसा गोंधळ आता सुनावणी दरम्यान सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि यामध्ये आता आजच विधानसभा अध्यक्ष जी माहिती मिळतीये त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष सुधारित वेळापत्रक, कारण मी जसं आधी म्हटलं की 31 डिसेंबर पर्यंत निर्णय द्यायचा आहे, त्यामुळे सुधारित वेळापत्रक जरी पुरावे सादर करण्यासाठी शिंदे गटाला वेळ दिला तरी नेमकं सुधारित वेळापत्रक काय असणार हे आजच्या या सुनावणीनंतर किंवा सुनावणी दरम्यान कळेल। ज्ञानदा, आपण काही अपडेट सुद्धा आपल्या प्रेक्षकांना देऊयात या सुनावणी संदर्भातले। ठाकरे गटाकडनं अनिल देसाई, सुनील प्रभू, अजय चौधरी सुनावणीसाठी उपस्थित आहेत, पण शिंदे गटाकडनं सध्या तरी कोणीच उपस्थित नसल्याचं कळतंय। ठाकरे गटाच्या वकिलांनी हे म्हटलंय की जे पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर झालेत त्या पुराव्यांना ठाकरे गटाकडनं विरोध नाही आणि सर्वोच्च न्यायालयात सादर केल्या गेलेल्या पुराव्यांच्या आधारे राहुल नार्वेकरांनी म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांनी ही सुनावणी पार पाडावी। तर दोनही गटांच्या वकिलांकडनं काहीसा गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे कळतंय। अध्यक्षांनी हे म्हटलंय, स्पष्ट केलंय की मर्यादित वेळेमध्येच आपल्याला सुनावणी पूर्ण करायची आहे, जसे निर्देश कोर्टाकडनं दिले गेले आहेत। वेदांत, काय अपडेट आहेत, सध्या काय सुरू आहे? जसं आपण आधीच्या सुनावणीमध्ये बघितलं होतं की पुरावे सादर करायचे नाही की किती वेळ शिंदे गटाला द्यायचा या संदर्भात युक्तिवाद होता। मात्र आता थेट आजच्या सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणतात की मला मर्यादित वेळेत निकाल द्यायचा आहे की ही सगळी सुनावणी फास्ट ट्रॅक होणार आहे आणि तशा प्रकारचं वेळापत्रक सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी तयार केलेलं असणार आणि त्यामुळेच मर्यादित वेळेत जेव्हा हा निकाल द्यायचा आहे त्यामुळे पुरावे सादर करण्यासाठी किती वेळ द्यायचा। मागच्या सुनावणीमध्ये शिंदे गटाच्या वकिलांनी असं म्हटलं होतं की जर पुरावे आम्हाला सादर करू दिले नाहीत तर आम्हाला न्यायापासून दूर ठेवलं जाईल आणि त्यामुळेच प्रत्येक आमदाराला आपलं म्हणणं मांडू द्या, आमच्याकडे जे पुरावे आहेत ते आम्हाला समोर आणू द्यात। आणि त्यामुळेच आता ठाकरे गटाचा जेव्हा युक्तिवाद सुरू केला जातो, जसं तू म्हणालीस की गोंधळ सुरू आहे, ठाकरे गटाचं हेच म्हणणं आहे की कुठलीही पुरावे सादर करण्याची गरज नाहीये, फॅक्ट समोर आहेत, जे कागदपत्र विधानसभा अध्यक्षांकडे आहेत, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची जी चौकट आखून दिली आहे त्यामध्येच विधानसभा अध्यक्षांना हा निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे आता या सुनावणी दरम्यान पुढे नेमकं काय होतं आणि जे सुधारित वेळापत्रक नेमकं काय असणार हे सुधारित वेळापत्रक सुद्धा या सुनावणी दरम्यान समोर येत। ज्ञानदा, सुधारित वेळापत्रकाची तर प्रतीक्षा असणार आहे, पण ज्या वेगवेगळ्या याचिका आहेत त्यांचं 6 गटात वर्गीकरण झालंय। तर ढोबळमानं याचिका कोणकोणत्या आहेत, कोणत्या गटाच्या आहेत, वर्गीकरण कोणत्या बेसिसवरती करण्यात आलंय, ज्यानुसार आज सुनावणी खरं तर अपेक्षित आहे? एकूण 6 म्हणजे 34 याचिकांचं 6 एक गटामध्ये वर्गीकरण ज्या प्रकारे केलेलं आहे, ज्यामध्ये 4 याचिका या ठाकरे गटानं दाखल केलेल्या आहेत तर 2 याचिका या शिंदे गटाच्या आहेत, ज्यामध्ये अगदी बैठकीपासून म्हणजे जी पहिली बैठक घेण्यात आली जेव्हा या
एकनाथ शिंदेंना समर्थन देत काही आमदार मुंबई बाहेर गेले, तेव्हा एक बैठक जून महिन्यात घेण्यात आली. त्या बैठकीला त्यानंतर दुसऱ्या बैठकीला गैरहजर राहिले आणि व्हीपची जे व्हीप दिला होता शिवसेनेकडनं त्या व्हीपचं कुठेतरी उल्लंघन केलं. या प्रकारच्या 2 याचिका आहेत. सोबतच तिसरी याचिका ही अपक्ष आमदारांबद्दल, जे अपक्ष आमदार आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा ठाकरे गटाने याचिका दाखल केली. तर शिंदे गटाच्या ज्या 2 याचिका आहेत ज्यामध्ये भरत गोगावलेंनी जेव्हा त्यांनी जेव्हा व्हीप बजावला होता त्या संदर्भातल्या 2 याचिका आहेत, ज्यामध्ये विधानसभा अध्यक्ष निवडीची एक याचिका आणि त्यासोबतच बहुमताच्या चाचणी संदर्भातली याचिका. त्यामुळे अशा एकूण 6 याचिकांवर ही सुनावणी पार पडते. आणि या दरम्यान ज्या 4 याचिका ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या आहेत त्याच याचिकांवर पुरावे आम्हाला सादर करायचे आहेत, आमदारांचं म्हणणं त्यांना मांडायचं आहे. हीच मागणी मागच्या सुद्धा या सुनावणी दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांनी केलेली आहे. त्यामुळे पुराव्यासाठी वेळ दिला जातो का की आणखी काही कागदपत्र मागवली जातात हे आता बघावं लागेल. ज्ञानदा, बरोबर आहे. 25 सप्टेंबरच्या सगळ्या सुनावणीचा जर का आपण विचार केला तर 25 सप्टेंबरच्या सुनावणीनुसार पुरावे सादर करण्याची परवानगी मिळते का हे पाहावं लागणार आहे. तू जसा उल्लेख केलास की पुरावे सादर करणं, आणखी पुरावे खरंच या प्रकरणामध्ये सादर करण्याची गरज आहे का, त्याचं निरीक्षण अध्यक्षांकडनं अर्थातच नोंदवलं जाईल. परंतु आता प्रक्रियेमध्ये कोणताही विलंब करायचा नाही असं अध्यक्ष म्हणतात. 31 डिसेंबरच्या आधी संपूर्ण प्रक्रिया अपात्रतेसंदर्भातली सुनावणी त्यांना पूर्ण करायची आहे. मध्ये राज्याचं हिवाळी अधिवेशन सुद्धा आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता फारच कमी दिवसांचा कालावधी अध्यक्षांसमोर आहे. त्यामुळे लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करण्याचा अध्यक्षांचाही प्रयत्न असेल. शिंदे गटानं अगदी पहिल्या वेळेला जेव्हा या प्रकरणातली पहिली सुनावणी झाली होती तेव्हा शिंदे गटानं हे सांगितलं होतं की त्यांना कोणताही मेल याविषयीचा किंवा कागदपत्रांसंदर्भातला मिळालेला नव्हता. म्हणजे थोडक्यात त्यांच्यापर्यंत कागदपत्र आलेलेच नव्हते. मग कागदपत्र सादर करायला सांगितले, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विलंब झाला. आणि जर का आता पुढचे पुरावे सादर करायचे असतील तरी सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेला बराचसा विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात जे पुरावे सादर झालेले आहेत अपात्रतेची सुनावणी होताना त्याच पुराव्यांचा आधार घेऊन राज्यातली अध्यक्षांसमोरची सुनावणी सुद्धा पूर्ण केली जावी असं मत वकिलांकडनं सध्या तरी मांडलं जात आहे. आजच्या सुनावणी दरम्यान शिंदे गटाकडनं कुणीही उपस्थित नाहीये, परंतु शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं अनिल देसाई, सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांनी हजेरी लावली आहे. वेदांत, तुझ्याकडनं या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.